आदर्श सुझुकीमध्ये ऑल न्यू ॲक्सिसचा लॉन्चिंग सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। सुझुकी कंपनीनं ऑल न्यू ॲक्सिस ही नवी दुचाकी मार्केटमध्ये आणली असून सर्वोत्तम मायलेज, पिकअप यासह विविध फीचर्सनं परिपूर्ण अशी ही ऑल न्यू ॲक्सिस ग्राहकांच्या मोठ्या पसंतीला उतरली आहे। सोलापुरातील अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या आदर्श सुझुकीमध्ये ही स्कूटर ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। दरम्यान याचा लॉन्चिंग सोहळा सोमवारी 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता सोलापूर शहराचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी व्यवस्थापकीय संचालक विश्वेश झपके, सुरेंद्र शिरकोळी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी या नवीन स्कूटरची उत्सुकतेनं माहिती जाणून घेतली आणि मनापासून समाधान व्यक्त केलं। यावेळी त्यांचा आदर्श सुझुकीच्या वतीनं सत्कार करण्यात आला। दरम्यान या नव्या स्कूटरच्या लॉन्चिंगबद्दल पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी मनापासून आनंद व्यक्त करताना आपण स्वतः ॲक्सिस वापरतो, या स्कूटरचा अत्यंत चांगला अनुभव आपल्याला आला असून ऑल न्यू ॲक्सिस ही अद्ययावत तंत्रज्ञानानं युक्त अशी स्कूटर असून निश्चितच सर्व वर्गासाठी उपयुक्त असल्यानं सर्वांना याचा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सुझुकी ॲक्सेस 125 या नवीन मॉडेलच्या अनावरणासाठी मला इथे बोलवल्याबद्दल मी खरोखर आदर्श सुझुकीचे आभार व्यक्त करतो। तसं पाहिलं तर मी 10 वर्षापासून ॲक्सेस 125चा पर्सनल कस्टमर आहे। मागे 2 वर्षापूर्वीच मी ॲक्सेसची दुसरी एक गाडी परत 125 माझ्या पत्नीसाठी घेतली होती। आता घरात माझ्याकडे 2 ॲक्सेस 125, वडीलही हेच वापरतात आणि माझी मिसेस पण हेच वापरते। ज्या काळात मला वाटतं होंडा ॲक्टिवाची फार जास्त क्रेज होती, त्यावेळेस मला वाटतं ॲक्टिवा 100 किंवा 110 सीसीची होती आणि ॲक्सेस 125 चालवून बघितल्यानंतर मला ॲक्टिवापेक्षा ॲक्सेस खूप चांगली वाटली पॉवरच्या बाबतीत आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत। आणि मी स्वतः ती गाडी पारखून घेतलेली होती आणि अजूनही मी तीच गाडी घरी वापरतो, त्यामुळे या गाडीबद्दल वेगळं सांगायची एक कस्टमर म्हणून मला गरज नाही। तत्पूर्वी एरिया सेल्स मॅनेजर दीपक कुमार यांनी या ऑल न्यू ॲक्सिसची वैशिष्ट्ये सांगून तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण माहिती देऊन ही बहुपयोगी स्कूटर असल्याचं म्हटलं। मार्केट में तो फिर भी कंपनी ने कुछ ज़रूरी चीज़ों जो चेंज करनी थी एज पर कस्टमर डिमांड और फीचर्स इनरिच करने के लिए, आप जैसे फ्रंट में देख सकते हैं ULED कंपनी ने ऐड किया है। प्लस जब भी हम लोग ड्राइव कर रहे हैं, हम लोग जब भी स्टार्ट कर रहे हैं गाड़ी तो कंपनी ने चेंज किया है, 1 वे क्लच लेके आई है, जिससे क्या है इसकी स्टार्टर साइलेंट है एज कम्पेयर टू पुरानी एक्सेस। प्लस आप लोग देख सकते हो गाड़ी जब भी आप टेस्ट ड्राइव वगैरह लोगे तो आप देख सकोगे कि हाँ इसके अंदर 2 पॉकेट दी गई है। पहले एक्सेस में सिंगल पॉकेट था, जो फ्यूल कैप था उसको कवर किया गया है और इसकी जो भी कीज़ है वो यहाँ से आप ऑपरेट कर सकते हो आगे से। तो ये कुछ नेसेसरी चेंजेस जो कि कंपनी ने किया है, जो कि उम्मीद करते हैं आप सबको अच्छी लगेगी। प्लस एज पर जैसा यंग जनरेशन डिमांड करती है कि गाड़ी में ब्लूटूथ इनेबल्ड सब कुछ होना चाहिए, तो उसके हिसाब से कंपनी ने बहुत सारी चेंजेस की है, जो कि जैसे डिजी लॉकर, रेन अलर्ट, ये सब सुविधा आपको मिलेगी, कैलेंडर वगैरह सब कुछ आपको आपके एक्सेस पे मिल सकेगी। दरम्यान यावेळी प्रथम 3 ग्राहकांना पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते चावी प्रदान करण्यात येऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। शेवटी व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र शिरकोळी यांनी सर्वांचे आभार मानले। आलेले या 3 कस्टमर्सना आणि अशा असंख्य कस्टमर जे आपल्या ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत त्यांचा मी खूप खूप धन्यवाद म्हणतो। आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला एक फोन केल्यावर तयार झालेले आमचे DCP सर विजय कबाडे सरांना मी खूप खूप धन्यवाद सांगतो की ते वेळात वेळ काढून आमच्या ह्या छोट्याशा कार्यक्रमाचे शोभा वाढवले। आणि ह्या कार्यक्रम करताना आमचे FMचे RJ अमृत किंवा बाकी सगळे आमचे मीडियाचे मित्र, फायनान्सर्स आणि इन्शुरन्स या सगळ्या ह्याचं आवर्जून तुम्ही आलात आणि ह्या कार्यक्रमाचा शोभा वाढवलात, ह्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद। या प्रसंगी सेल्स मॅनेजर अमोल एरिटे, सर्व स्टाफ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ग्राहक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता।
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन काजल जगदाळे यांनी केलं.